मित्रांनो हे बघा, हे आपले दूध उत्पादक यांच्याकडे जवळजवळ 10 गाय आता 150 लिटर दूध आहे, तरी पण लग्नाला पोरगी भेटत नाही. रोजचं जवळजवळ 4 ते 5 हजार रुपयाचं दूध विकतंय, तरी पण लग्नाला पोरगी नाही आहे. आणि त्यांच्याकडे 30,000चा मोबाईल आहे, एक शाईन आहे, एक पॅशन गाडी आहे, जवळजवळ 10-12 लाखाच्या गाय आता, तरी पण लग्नाला पोरगी भेटणार. नेमकी बाबा चुकतं कुठं बा, नेमकी शेतकऱ्याचं आहे. तुम्ही सांगा बरं पटकन कमेंट करून. हां म्हणजे जवळ चुलीत घालून फुकणीने हाणायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आई बापाला की बाबा काय चुकतं बाबा आमचं, शेतकऱ्यांचं काय चुकतं, शेतकऱ्याचं म्हणजे त्यात कमी देत नाही पोरी. मला आत्तापर्यंत समजलं नाही, कारण एवढा कारभार चालणं सोपं नाही. एवढा म्हणजे 12-13 लाखांचं रोज 3-4 हजाराचं 4-5 हजार दूध विकणं, काढणं, एवढं रोजची उलाढाल करणं, त्यांना पेंडीचा खर्च तुम्ही हिशोब करा. 5,000 रुपये दिवसाला म्हणलं तर किती लाखो रुपये होतात महिन्याचे. तरी पण पुरीचं जरा शॉर्टेज चालू आहे, भेटतच नाही शेतकऱ्यांच्या पोरांना पुरी. हां पुरी आहेत, पण ते आई बाबा हाणले पाहिजे. तर त्यांचं असं म्हणणं आहे त्यांना नोकरीवाला पाहिजे. नोकरीवाला फक्त 20,000 रुपये कमवतो महिन्याला कंपनीमध्ये, आणि जी आपले जी गाय आहेत गायापासून आपल्याला लाखो रुपये निघतात महिन्याला. तुम्ही हिशोब करा, 4-5 हजार दूध दिवसाला गेलं तर. अजून काही म्हणणं आहे तुमचं भाऊ? त्यांचं म्हणणं फक्त लग्नाला पोरगी बा, अवसर काही नाही बा, आम्हाला पाहिजे दुधाला भाव आणि लग्नाला पोरगी, बस एवढंच पाहिजे त्यांना आयुष्यामध्ये. बाकी सगळं स्वतःच ते त्यांच्याकडे आहेच. एवढं जे बघा तुम्ही, एवढं दिसतंय ते साम्राज्य त्यांचं आहे.